विवेक कांबळे यांच्या घराला पुन्हा नोटीस. आरपीआय आठवले पक्ष आक्रमक. भूमापन विभागाच्या नोटीसीविरोधात संताप. माजी नगरसेवकांवर दबाव टाकल्याचा आरोप. मिरजेतील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते लोकनेते विवेकरावजी कांबळे यांच्या घराला नगर भूमापन विभागाकडून पुन्हा नोटीस बजावण्यात आल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की 2018 मध्ये निवडून आलेले माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी विवेकराव कांबळे यांचे घर अतिक्रमणातच असल्याचा मुद्दा उपस्थित करून ते पाडण्यासाठी यापूर्वी तहसीलदारांकडे पाठपुरावा केला होता. आता पुन्हा नगर भूमापन अधिकाऱ्यांकडून दुसऱ्यांदा नोटीस काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की ज्या घरातून विवेकराव कांबळे यांनी आंबेडकरी चळवळ उभी केली, अनेक नेते आणि कार्यकर्ते घडवले, ते घर पाडण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. पराभव पचत नसल्यामुळे काही जण असे उद्योग करत असल्याची टीकाही करण्यात आली. योगेंद्र कांबळे यांनी दावा केला की या घराबाबत निकाल यापूर्वी न्यायालयाने विवेकराव कांबळे यांच्या बाजूने दिला असून तरीही अधिकाऱ्यांवर दबाव टाकून पुन्हा नोटीस काढण्यात आली आहे. हा प्रकार आम्ही सहन करणार नाही आणि सर्व बहुजन समाज विवेकराव कांबळे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी मिरज शहराध्यक्ष अविनाश कांबळे, दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे, मुस्लिम आघाडीचे अबुभाई कुडचीकर, युवक शहराध्यक्ष विक्रांत वाघमारे, शहर संघटक अभिनव कांबळे, मोहन बजंत्री, प्रणव लोंढे, जब्बार मुजावर, आनंद मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आम्ही सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा मिरज शहर कार्यकर्ते या ठिकाणी मागं जे घर दिसतंय हे आमचे लोकनेते विवेकरावजी कांबळे साहेब यांचं हे घर असून या घरामधून अनेक रिपब्लिकन चळवळ असू दे, बहुजन चळवळीचे कार्यकर्ते उदयास आलेले आहेत. अनेक गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम विवेक कांबळे साहेबांनी या घरामधून केलेलं आहे. आज विवेकरावजी कांबळे साहेब हयातीमध्ये नाहीत, परंतु 2018 साली अपघाताने निवडून आलेल्या नगरसेवकाने सदरचं घर पाडण्याची जंग बांधलेला आहे आणि तो जंग आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही. या ठिकाणी बोलायचं म्हणजे 2013 सालापासून ज्यावेळी विवेक कांबळे साहेब निवडणुकीला थांबले होते तेव्हापासून सांगलीचे एक स्वयंघोषित कार्यसम्राट नगरसेवक, माजी नगरसेवक यांनी या घरासंदर्भात नगरभूमापन अधिकारी असू दे, तहसीलदार असू दे, त्यांना वारंवार पत्रव्यवहार करून त्यांच्यावर दबाव टाकून घर पाडण्याच्या नोटीसी त्यांनी बजावलेल्या होत्या. कोर्टामध्ये सदर बाजूचा निकाल हा विवेकरावजी कांबळे साहेब यांच्या बाजूने लागलेला असताना देखील क्रमांक 2ची नोटीस नुकतीच विवेकरावजी कांबळे साहेबांचे सुपुत्र श्वेतपद्म विवेकरावजी कांबळे साहेब यांना देण्यात आलेली आहे. आणि हा नुसता नाहक त्रास जो त्यांचा जो पराभव झाला 2026च्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये जो पराभव झालेला आहे, त्या पराभव त्यांना पचत नाही आहे आणि नुसत्या काय तर कुरगड्या करायच्या आणि कुठल्या तर मार्गानं बहुजन समाजातील लोकांना त्रास द्यायचा धंदा या लोकांनी सुरू केलेला आहे. हा धंदा त्यांनी त्वरित बंद करावा, कारण श्वेतपद्म विवेकरावजी कांबळे यांच्या पाठीशी समस्त बहुजन समाजाची ताकद त्यांच्या पाठीमागे उभा आहे. या संदर्भात बोलत असताना आम्ही एवढंच सांगतोय की 2026 मध्ये ज्या वेळेला विवेकरावजी कांबळे साहेबांच्या पश्चात श्वेतपद्म विवेकरावजी कांबळे यांच्या आई निवडून आल्या, त्यांना देखील या ठिकाणी खोटे आरोप प्रत्यारोप करून कोणती तरी खोटे कागदपत्र सादर करून इकडची कामं तिकडे गेली आणि तिकडची कामं इकडे आली असा जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत आणि हा प्रयत्न आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही याची
तुम्ही दक्षता घ्यायची आहे.